चला, या सीझनमधला पहिल्यांदा जो बनवलेला आहे तो गाजराचा हलवा तुम्हाला मी दाखवते, पण जरा वेगळ्या पद्धतीने, म्हणजेच माझ्या पद्धतीने. तर ते पुढे सांगते. तर इथं बघा 1 किलो गाजरं जे आहेत ते मी घेतलेले आहेत आणि त्याच्या साली ज्या आहेत ते व्यवस्थित अशा काढून घ्यायच्या आहेत. आता गाजरं जे आहे ते पहिल्यांदा मी धुवून न घेता पहिल्यांदा साली काढून घेते अशा पद्धतीनं आणि नंतर त्याला कट करून घ्यायचं. कोणत्याही पद्धतीमध्ये तुम्ही कट केला तरी चालते, बारीक किंवा मोठ्या. तर अशी कट केलेली जी गाजरे आहेत एका कटोऱ्यामध्ये घ्यायचं आणि व्यवस्थित असं याला 2-3 वेळा धुवून घ्यायचं. आता धुतलेली गाजरं जे आहेत ते एका कुकरमध्ये टाकायचं आणि कुकरमध्येच मी आता जे आहे ते साखर टाकते. तर अशी ही मी पद्धत इथं यूज करते, म्हणजे पटकन आपला गाजराचा हलवा जो आहे तो होतो. प्रत्येकजण काय करतात, शिजून झाल्यानंतर त्यामध्ये साखर टाकतात, पण मी शिजण्याआधीच साखर टाकते. आणि आता 1 वाटी साखर टाकल्यानंतर त्यामध्ये मी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे. जसं गोडीचं प्रमाण तुम्हाला कमी अधिक हवे तसं तुम्ही करू शकता. आता जोपर्यंत कुकरला 3 शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत मी इथं फ्रेश अशी आपली वेलदोड्याची पूड इथं बनवून घेतलेली आहे. व्यवस्थित आता 3 शिट्ट्या झाल्यानंतर याला असं बारीक असं स्मॅश करून घ्यायचं. नंतर त्यामध्ये 1 वाटी जे आहे ते दूध टाकलेलं आहे आणि आपली तयार केलेली वेलची पूड आहे ती टाकली. सोबतच 2 लवंगा टाकलेला आहे. तुमच्याकडे असेल तर जायफळ असं बारीक करून पण किसून टाकू शकता आणि व्यवस्थित याला असं शिजवून घ्यायचं. आता एका कढईमध्ये मी आता कडकडीत तेल गरम केलं, त्यामध्ये ड्रायफ्रुट्स टाकलेले आहेत. ड्रायफ्रुट्समध्ये मी फक्त काजूच टाकलेले आहे, माझ्या मुलांना आवडतं म्हणून. हे आता गाजराच्या हलव्यामध्ये टाकून द्यायचं आणि व्यवस्थित असं पाणी आटेपर्यंत मस्त छान असं त्याला शिजवून घ्यायचं. आणि या सीझनचा पहिला जो गाजराचा हलवा आहे तो तुमच्याशी मी शेअर केला आहे. तर कशी वाटली माझी पद्धत, एक वेळेस तुम्ही देखील अशा पद्धतीनं ट्राय करून बघा. आणि जर आवडलंच तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.